हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर सगळ्यांना सांगू इच्छिते की आज मी खूप दिवसानंतर म्हणजे आलूचे पराठे बरेचदा करत असते, पण आज खूप दिवसानंतर तुमच्याबरोबर शेअर केला आहे की आज घाईघाईमध्येच, जसं नेहमीच घाईघाईमध्येच मी ब्लॉग शेअर करते म्हणा. वेळ तर कोणाकडेच नसतो तसंही. तर आज नेहमी पॅनमध्येच करते, आजच पॅनमध्ये नाही केले मी, तव्यावर कधीच करत नाही. हा जो छोटासा पॅन आहे काळ्या कलरचा, तर याच्यामध्येच करत असते. आणि आता त्याचं नॉनस्टिक थोडं गेलेलं आहे. तर बघा, मी जो हा उंडा घेतलेला आहे पिठाचा गोळा, तर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला बॅटर घ्यायचं आहे. जसं पुरणपोळ्या करतो तशाच पद्धतीने मी करून घेत असते आलूचे पराठे नेहमी. तर त्याच पद्धतीने मी करून घेत आहे आणि खूप लवकर होतात आलूचे पराठे. जर आपलं सारण तयार असलं, म्हणजे जसं आलूची चटणी, आलूचं बॅटर आपलं तयार असलं आणि कणिक मळलं असलं की इतक्याच पीठ लवकर पटापट होतात, काहीही वेळ लागत नाही. अगदी पुरणपोळ्यांपेक्षा सुद्धा लवकर होतात. तर हे बघा, झालेला आहे माझा इथे आलूचा पराठा आणि खूप सुंदर असे झालेले आहेत. पण आता हा नाईटचा टाईम आहे, रात्रीचा. तर रात्रीच्या टायमात इतकं तरी मी किचनमध्ये इकडे मोठा लाईट लावलेलाच आहे. पण तुम्हाला माहिती आहे रात्रीचं असलं तरीसुद्धा, कारण मी नेहमी सांगत असते तुम्हाला की मोठा लाईट लावते म्हणून, कारण आमच्या किचनची खिडकी खूप छोटी आहे, त्याच्यामुळे इकडे थोडाही नसतो. बघू शकता तुम्ही किती सुंदर असे आणि लसलस झालेले आहेत. आलू जे आहे तो जास्त भरावा लागतो आपल्याला. आता मी तिकडे नेऊन देत आहे मुलीला, कारण हे गरमागरम खूप छान लागतात. थंडे झाल्यावर विशेष लागत नाहीत आलूचे पराठे, आणि गरमागरम सर्व केले की खूप सुंदर लागतात. तर मी इथे आमच्या घरी सॉससोबत जास्त आवडतात, दह्यासोबत खूप छान लागतात, पण माझ्या घरी सगळे सॉससोबतच खातात. मला तर असेही आवडते. तर आता मी इथे पटापट बनवून घेत आहे आणि म्हटलं चला आज तरी तुमच्याबरोबर हा आलूच्या पराठेचा, कारण मी याच्या आधी आलूचं बॅटर जे बनवलं होतं त्याचा केला होता शेअर, तर तोच हा होता. आणि कशा पद्धतीनं मी आलूचं जे चटणी आहे पराठ्यामध्ये टाकायची ती बनवून घेतलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर मग आज आता पराठे करायच्या टायमाला म्हटलं चला तुम्हाला दाखवते. तर आलूचे पराठे तुम्ही पाहिलं असेल, मी आताच्या आता इथे 4-5 बनवलेले आहेत पटापट. तर खूप लवकर होतात. आणि बरेच जण कमेंट्स करत असतात की बॅगचा व्हिडिओ बनवा, नेल्सचा बनवा. पण जे तुम्ही म्हणता ते मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की ते शक्य नसतं. जो ज्याप्रमाणे कमेंट्स करतं की असे बनवा, तर जसं जमलं तसे मी ब्लॉग शेअर करत असते. तर इथे मला तेच सांगायचं होतं की जसे जमते तसेच मी ब्लॉग शेअर करते. जसं कोशिश करते की तुम्ही सांगितलं त्यावरही मी बनवू शकू. पण जेव्हा बॅग वॉशिंग वगैरेचा बनवते तेव्हा मॉर्निंगमध्ये काहीही वेळ नसतो, आणि हे वॉशिंगचे व्लॉग मी जास्त मॉर्निंगमध्येच बनवते, जेव्हा खूप मागे धावपळ असते. त्याच्यामुळं ते बनवणं होत नाही. धुणं तर नेहमीच चालू राहते, पण बनवणंच होत नाही ब्लॉग. तरी कोशिश करेल. आणि हे बघा, छान असे होत आहेत आलूचे पराठे. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण बरेच जण म्हणतात की आम्ही ब्लॉग बघतो आणि बघत असताना विसरून जातो. म्हणून सांगत आहे की व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट्स करा की कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला. तर आता इथे माझे बस 1 आणि 2च पराठे राहिलेले आहेत, बाकी सगळे मी पटापट करून घेतलेले आहेत. तर ते सुद्धा पटापट करते. हे बघा, बस आता एका